उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोस्टल रोडवरून आता जाणार आहेत। कोस्टल रोडची पाहणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जाणार आहे आणि यासाठी हा मोठा बंदोबस्त आता काही वेळातच त्यांचा पाहणी दौरा जो आहे तो सुरू होईल। कोस्टल रोड ते वांद्रे सीलिंग हा आजपासून खुला होतोय। मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्रे 12 मिनिटांमध्ये यामुळे पोहोचता येणार आहे। ट्रॅफिकमुळे प्रवासासाठी तब्बल 90 मिनिटं ते 2 तास लागायचे। मरीन ड्राईव्हवरून कोस्टल रोडनं वरळी आणि पुढे सीलिंगवरून वरळीहून वांद्रेला आता जाता येणार आहे। मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सीलिंगपर्यंत सिग्नल मुक्त प्रवास जो आहे तो मुंबईकरांना करता येईल। ही वैशिष्ट्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। कोस्टल रोड ते वांद्रे सीलिंग मार्ग आजपासून सुरू होतोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचा बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्प आहे जो आहे त्याचा काही मार्ग जो आहे तो मागच्या वेळेस ओपन करण्यात आला होता आणि त्यानंतर आता कोस्टल रोड पासून ते सीलिंग पर्यंत जोडणारा जो पूल आहे त्याचं लोकार्पण थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे तो हा पुलाचं लोकार्पण केलं जाणार आहे। या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचतील। हा जो पूल जो आहे तो पुलाचं बांधकाम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होतं। ठीक नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।